आपण लक्षण प्रश्न 2 हे बघितलं होतं. आजही लक्षण प्रश्नच आहे आणि त्याचा पुढे आपण वाचन आणि ग्रहण. भंते नागसेन आणि राजा मिलिंद हे दोघंही पंडित आहेत, दोघंही हुशार आहेत. प्रश्नकर्ताही हुशार आहे आणि उत्तर देणाराही हुशार आहे. आणि त्यांच्या दोघांचं पहिलंच ठरलं होतं की प्रश्न विचारायचे, कारण तिथे मुळातच प्रश्न हे आध्यात्मिक आहे. आणि मग आपल्याला समजतानाही काही क्लिष्ट गोष्टी असतील त्या जशा समजावायच्या तसं मी प्रयत्न करेन. राजा म्हणाला, भंते, भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमान काळ या प्रत्येकाचे मूळ कोणते? महाराज, याचे मूळ अविद्या आहे. अविद्यामुळे प्राणी मात्राचे संस्कार अस्तित्वात आले. संस्कारामुळे विज्ञान जन्मास आले. विज्ञानामुळे नाम व रूप आकारास आले. नाम रूपामुळे 6 आयतने किंवा इंद्रिये. आयतनामुळे स्पर्श आला. स्पर्शामुळे वेदना. वेदनामुळे तृष्णा. तृष्णामुळे उपादान आकारले. उपादानामुळे भव म्हणजे जन्म भावना. भावामुळे जन्म. जन्मामुळे वृद्धत्व, मृत्यू, लोक, रडणे, ओरडणे, दुःख, यातना, निराशा आली. असा या कालोग आहे. याप्रमाणे काळ प्रवाहातील दुःखाच्या आरंभाची गुंतागुंत कुठून सुरू होते हे स्पष्ट होऊ शकत नाही. प्रश्न कसा विचारलेला आहे बघा, की भंतेनी मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की अनंत काळापासून चालत आलं. तर राजा मिलिंदाने प्रश्न विचारलेला आहे की भंते, की तुम्ही जे म्हणता की वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे आणि भविष्य काळ आहे, त्याचं नेमकं मूळ काय? आता हे प्रश्न कशा पद्धतीने विचारलाय त्यांनी, की माणूस जर अस्तित्वात आहे तर मग माणसाचा भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल आणि भविष्य काळ असेल, त्याचं नेमकं मूळ काय? तर भंते नागसेन सांगतात की त्याला याचं मूळ अविद्या आहे. माणसाचं काय आहे की माणसाला या तिन्ही गोष्टी का समजत नाहीत, तर तो अज्ञानी आहे, अविद्या आहे त्याला. कारण मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की आपण सगळेजण कशात जगतो? एक तर भूतकाळात जगतो, नाही ते भविष्य काळात जगतो. कारण वर्तमान काळात आपण जगतच नसतो. आताही आपण इथं बसलेलो असतो, ते कोणाच्या मनात की मागे काय झालं, जर चांगलं झालं असेल तर माणसाला ते आठवतं की ते खूप छान होतं, ते चांगलं होतं, असं होतं, तसं होतं. किंवा जर व्हावं असं वाटत असेल तर आपण भविष्य काळात जातो. आणि मग खरं अज्ञान काय, की आपण वर्तमान काळात आहोत, म्हणजे आपल्याला वर्तमान काळाचं भानच नसतं. आणि म्हणून भंते नागसेन काय सांगतात इथे, की ह्या तिन्ही काळाचं मूळ अज्ञान आहे. कारण आपल्याला माहिती नसल्यामुळं आपण या तिन्ही काळाच्या फक्त कल्पना करत असतो. आणि म्हणून त्याकरता ते त्याचं उदाहरण देतात किंवा त्याचं स्पष्टीकरण देतात की अविद्येमुळे प्राणी मात्राचे संस्कार अस्तित्वात आले. संस्कारामुळे विज्ञान जन्मास आले. विज्ञानामुळे नाम व रूप आकारास आले. नाम रूपामुळे 6 आयतने किंवा इंद्रिये. आयतनामुळे स्पर्श आला. स्पर्शामुळे वेदना. वेदनामुळे तृष्णा. तृष्णामुळे उपादान आकारले आणि उपादानामुळे भव निर्माण झाले. भवामुळे परत जन्म. जन्मामुळे वृद्धत्व, मृत्यू, शोक, रडणे, ओरडणे, यातना व निराशा आली. अशा हा कालोग आहे. याप्रमाणे या काळ प्रवाहातील दुःखाच्या आरंभाची गुंतागुंत कुठून सुरू होते हे स्पष्ट होत नाही. सांगता येईल का नेमकं कुठून काय सुरू झालं? तर कारण हे सुरुवातीलाच म्हणतात की प्राणी मात्राचे संस्कार आहेत. आता मी तुम्हाला एक साधं संस्काराचं उदाहरण देतो, की कुठली एखादी वस्तू आपल्याला सुरुवातीला दिसते, आहे की नाही? साधारणतः समोरून जर कोणी 2 जण येत असतील तर पहिल्या गोष्टीत काय म्हटलं, चित्तातली संज्ञा म्हटले त्याला, संज्ञा. त्याच्यानंतर चेतना, चेतनानंतर विज्ञान, विज्ञानानंतर वेदना. तर नाम काय, की समोरून येणाऱ्या 2 व्यक्ती आहेत. म्हणजे तुमचे डोळे बघतात की ते पुढून येणारे 2 पुरुष किंवा स्त्री आहेत. हे झालं नाम. नाव दिलं ना त्याला, स्त्रिया किंवा पुरुष, हे झालं नाम. चक्षु, कारण हे याचं आहे, एका इंद्रियाचं सांगतो की पुढून येणारे तुम्हाला व्यक्ती झाल्या. चक्षु म्हणजे ते झाली संज्ञा. संज्ञाच्या नंतरचं काय, की विज्ञान. पुढचं विज्ञान आहे. विज्ञानामध्ये काय येईल तुमच्याला, की तुमच्या डोळ्यांनी पाहिलं, जशा जशा त्या जवळ येतील, जर समजा त्या ओळखीच्या असतील तर तुमचं विज्ञान लगेच सांगेल की हा, एक यांची आई आहे आणि एक माझी आहे. विज्ञानानं स्पष्ट केलं तिथं.
पहिलं नाम काय आहे की दोन बाया आहे. जशा जवळ येतील तेव्हा विज्ञानानं काय सांगितलं की ह्या दोन आहेत, म्हणजे एक माझ्या नवऱ्याची आई आहे आणि एक माझी आई, म्हणजे विज्ञान निर्माण झालं. तिसरं काय सांगितलं की चेतना. चेतना आहे की नाही. मग याच्याविषयी भाव निर्माण होऊन की नाही. नवऱ्याच्या आईविषयी वेगळा भाव आणि त्याच्याविषयी वेगळा भाव, म्हणजे ती तुमच्या मनातली झालेली चेतना निर्माण आहे. आणि मग वेदना काय, सासूकडे बघून कशी वेदना होईल, दुःखद होईल ना. आणि आपल्या आईकडे बघून सुखद. म्हणजे विज्ञान लक्षात आलं तुमच्या कसं की नाम संज्ञा चेतना आणि वेदना. कारण कुठलीही कृती बघताना आपल्याला तेच तसंच कानाचं आहे. कानावर शब्द आला, पहिली संज्ञा असते कोणाचा आहे. एखाद्याने समजा तुम्हाला शिवी दिली आणि तो अननोन माणूस असेल की शिवी कानावर आली, कोण आहे, विज्ञान काही स्पष्ट झालं नाही. परत तेच आहे की म्हणजे तुम्हाला त्याचा स्पर्श म्हणजे ओळख पटली की हा हा अमुक अमुक माणसाने मला शिवी दिली. आणि मग वेदना. जर तो माणूस परका असेल तर तेवढ्यापुरती ऐकून तुम्ही सोडून द्या, म्हणजे ती दुःखद वेदना जरी असली तरी ऐकानं सोडून द्या. पण तीच जर तुमच्या मुलाने दिली असेल तर मग मात्र दुःखद वेदना होते ना. कारण इथे समजताना की आपल्याला काळाचं महत्व का कळत नाही की कारण आपण अज्ञानी आहोत. आणि मग हे संस्कार जसे निर्माण होतात, कारण आपल्याला कुठलीही गोष्ट आता आपण बघितली प्रक्रिया, दिसणं ही प्रक्रिया आहे, पण याच्या पाठीमागचं विज्ञान किती मोठं आहे की ज्याला चक्षु विज्ञान म्हटलं की डोळ्याने दिसतं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन कानाला दोन मस्त कॅमेरे बांधा, पूर्ण फिरून या. घरी आल्यावर लिहा मी काय काय बघितलं, तर बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातील. नंतर कॅमेरा ऑन आणि त्याच्यात मग बरंच दिसेल आपलं. तुम्ही म्हणाल की हे सगळं तो रस्त्याने होतं, मी बघितलंच नाही. अशाच प्रकारचं ते सांगतात की हे विज्ञान आहे, चक्षु विज्ञान. आणि तसेच म्हणजे याच्याचमुळे संस्कार निर्माण होता, संस्कारामुळेच हे होतं. आणि मग भव निर्माण होतं, भवामुळे माणूस परत जन्म घेतो. आणि मग जन्म घेतल्यानंतर परत वृद्धत्व आहे. म्हणजे एका आयुष्यामध्ये भूत भविष्य आणि वर्तमान ह्या तिन्ही क्रिया तुम्ही पाहिलेल्या असतात, पण त्या कळत नाहीत. तर कारण का, तर कारण आपल्या असतं अज्ञानामुळे. काळाचा आरंभ अज्ञात असतो. राजा म्हणाला, बनते आपण जे म्हणता की काळाचा आरंभ कोठून होतो ते कळत नाही, तेव्हा कृपा करून ते एखाद्या उपमेद्वारे स्पष्ट केले तर बरे होईल. महाराज, कोण्या मनुष्याने जमिनीत एक लहानसे बीज पेरले, त्याला अंकुर आले, हळूहळू रोपटे वाढून त्याचा वृक्ष झाला, नंतर त्याला फळे आली, त्या फळातील बीज पुन्हा पेरले, पुन्हा त्याला अंकुर येऊन त्याचा वृक्ष झाला, पुन्हा त्याला फळे आली. महाराज, आता तुम्हीच सांगा की या गुंतागुंतीचा शेवट होऊ शकेल काय. एखादं बीज लावलं, त्याला फळं आली, ती पेरली, त्याला आधी नाही आणि अंत नाही. आता एखाद्या समजा याने तर ते उदाहरण दिलं, मी जर सांगितलं की हा ज्वारीचा दाणा आहे, हा कुठल्या कणसापासून आला असेल, कोणीतरी पेरला असेल ना अगोदर, कोणातरी याला आला असेल. म्हणून आधी आणि अंत ह्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञानच होत नाही, गुंतागुंतीचा प्रश्न होतो. कारण कशामुळे होतो तो, अज्ञानामुळे. कारण आपल्याला त्याचं ज्ञानच नाही, त्याचं मूळही तुम्हाला सांगता येणार नाही, त्याचा अंतही तुम्हाला सांगता येणार नाही. तसंच त्या काळाचं आहे की हे तिन्ही काळ काय आहे, परंतु तो व्यावहारिक दृष्ट्या आपण सांगतो. आता आपल्याला जर म्हटलं की सांगा बरं तुमचा भविष्य काळ काय आहे, तर तुम्ही फक्त खाली एवढं उत्तर द्याल की भविष्य काळ कसं सांगता येईल बाबा, किंवा मग आजपासून पुढचा आमचा पूर्ण भविष्य काळ आहे. भूतकाळ काय, तर मग आजपासून जो मागे होऊन गेला तो पूर्ण. आणि मग वर्तमान काय तुमचं, वर्तमानाची रेषा आहे की नाही, अज्ञानच आहे ना. जास्तीत जास्त जर एखाद्याला प्रश्न विचारला तुमचा भविष्यकाळ काय, तर हा म्हणे पुढचा जन्म, आणि भूतकाळ काय तर मग मागचा जन्म, आणि वर्तमान म्हणे आत्ताचा जन्म. आहे का त्याच्यात बी काही लॉजिक नाही. म्हणून ज्याचा अंत आणि सुरुवात जे कळायला अविद्या आहे, आपण त्याला अज्ञानी आहोत, म्हणून त्याचा आपल्याला त्याची ती गुंतागुंत सोडवता येत नाही. स्थविर जमिनीवर एक वर्तुळ काढून म्हणाले, या वर्तुळाचा शेवट आहे काय. त्याने दुसरं उदाहरण मागितलं, तर मग यांनी वर्तुळ ओढलं असं. आणि एकदा वर्तुळ मिळालं तर मग याचा सुरुवात आणि शेवट सांगता येईल का कोणाला, किंवा त्याचा हा भूतकाळ आहे वर्तुळाचा, हा वर्तमान काळ आहे, हा भविष्य काळ आहे, असं काही सांगता येईल का. माणसाचंही तसंच आहे, तर तुम्हाला नाही सांगता येणार. कारण त्रिपिटकामध्ये जर तुम्ही घेतलं की कारण पुनर्जन्म तर मान्य आहे बुद्धाला,
मग पुनर्जन्म मान्य आहे तर मागचाही जन्म मान्यच असेल ना. मागचा जन्म आहे, आताचा जन्म आहे आणि परत पुनर्जन्म आहे. म्हणजे हे वर्तुळ पूर्ण होतं आणि कुठून सुरुवात होते आणि कुठे अंत होतं याची माहिती आहे का? नाही. काय आहे तर अज्ञान आहे. आणि म्हणून या तिन्ही काळाची गोष्ट आपल्याला अज्ञानामुळे माहिती नाही. अज्ञान म्हटल्यापेक्षा आता अज्ञानाची व्याख्या तुम्ही काय करता म्हणजे माहिती नसणे म्हणजे अज्ञान. व त्याचे दृश्य रूप यापासून चक्षु विज्ञान उत्पन्न होते. हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा स्पर्श उत्पन्न होतो. स्पर्शापासून वेदना आणि वेदनापासून तृष्णा उत्पन्न होते. ह्याच तृष्णेपासून पुन्हा चक्षु उत्पन्न होतात. आता ह्या चक्राचा अंत आहे काय? जे चक्षुपासून घडते तेच श्रोत, नाक, कान, जीभ, मनाबद्दल लागू होते. याप्रमाणे महाराज भूतकाळाचे अंतिम टोक स्पष्ट होत नाही म्हणते. तुम्ही अगदी बरोबर समजता. आणि म्हणून त्यांनी सांगितले की महाराज की तुम्हाला भूतकाळाचंही अंतिम टोक शोधता नाही, कारण ही चक्र आहे आणि ह्या चक्रामध्ये कुठे भूतकाळ आहे, कुठे भविष्य काळ आहे आणि कुठे वर्तमान काळ आहे. आणि म्हणून बुद्ध वर्तमान काळाला जास्त महत्व देतात. वर्तमान काळाच्या कर्मालाच तुमच्या जास्त महत्व दिलं जातं. आणि म्हणून मागच्या जन्मात मी कोण होतो आणि पुढच्या जन्मात मी कोण होईल, कारण आधी आणि अंतच तुम्हाला एवढा गुंतागुंतीचा आहे की म्हणून ते सांगता नाही येणार. म्हणून बुद्ध वर्तमान काळामध्ये जगायला सांगतात. बुद्धाने कधीही तुम्हाला कुठं जगायला सांगितलंय? वर्तमान काळामध्ये. म्हणजे मी आता काय करतो, आताच्या जीवनामध्ये मी काय करतो. नाही तर मग काय होईल की जर माझं भूतकाळ चांगला असेल तर मला भविष्य काळ माझं स्वप्नात मी जगेल तर तुम्ही कुठलंही कर्मही चांगलं करणार नाहीत आणि वर्तणूकही चांगली करणार नाहीत. आणि म्हणून बुद्ध सांगतात की तुम्ही वर्तमानात जगलं पाहिजे, कारण वर्तमान हा ज्ञात आहे. आताचं जीवन तुम्हाला माहिती आहे ना. भूतकाळ माहिती आहे का? नाही. आणि भविष्यकाळ काय असेल माहिती आहे का? नाही. म्हणून ह्या गुंतागुंतीच्या याच्यामध्ये आधी आणि अंत कळत नाही, त्या करतात. आणि प्रत्येक गोष्ट या असंच आहे, जसं डोळ्याचं आहे, जसं कानाचं आहे, जसं नाकाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ह्या उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. आरंभाचा शोध. राजा म्हणाला म्हणते, आपण म्हणता की आरंभ कोठे होतो याचा पत्ता नाही, तर हा आरंभ म्हणजे काय? महाराज कोणत्याही वेळेचा भूतकाळ असो तो भूतकाळाचा आरंभ आहे. म्हणते तर कोणत्याच आरंभाचा पत्ता लागत नाही काय? महाराज काहीचा लागतो काहीचा लागत नाही. म्हणते कोणाचा पत्ता लागतो कोणाचा पत्ता लागत नाही ते सांगा. महाराज पूर्वी जेथे कधीही अविद्या नव्हती अशा आरंभाचा पत्ता लागत नाही. कोणत्याही स्वरूपातील व प्रकारातील वस्तू म्हणजे अविद्या किंवा अज्ञान. जी वस्तू पूर्वी कधी नसताना अस्तित्वात येते आणि कोणती वस्तू असताना नष्ट होते अशाच आरंभाचा पत्ता लावता येतो. एकंदरीने आपल्या दृष्टीने पाहता काल प्रवाहाच्या सुरुवातीची अविद्या असल्याने माहिती मिळत नाही, परंतु जन्मापासूनच्या काळखंडातील माहिती उपलब्ध होते. म्हणजे जन्म सुरू झाला की मृत्यूही आला या दृष्टीने माहिती उपलब्ध होते. आणि मग तो राजा विचारतो की तुम्ही जर म्हणता की तुम्हाला सुरुवातीची माहिती नाही आणि शेवटची माहिती नाही तर सगळ्याच गोष्टीची आहे का? तर भंतेजी सांगतात असं नाही, काही गोष्टीची आहे आणि काही गोष्टीची नाही. आता समजा आपल्याला व्यावहारिक उदाहरणच द्यायचं झालं तर माणूस म्हटलं की मग तुम्हाला माणसाचा आधी आणि अंत सांगता नाही येणार. पण जर तुम्हाला एखादी इमारत उभी केली तिची कोण शिला लावतो ना आपण, अमुक अमुकच्या हस्ते ह्या ह्या तारखेला याचं भूमिपूजन झालं, त्याचं लाईफही असतं, काही दिवसांनी ती पडणारही असत. आणि म्हणून काही गोष्टीचा आधी आणि अंत सांगता येतो, पण काही गोष्टीचा आधी आणि अंत सांगता नाही येणार. आणि म्हणून आपण कधी कधी भविष्यामध्ये जातो की मग की तुमच्यावाली राखी गडीची आहे, सिंधू संस्कृती आहे, ह्या कुठेतरी लोप पावलेल्या संस्कृती आहेत ना. संस्कृती म्हणजे सभ्यता म्हणजे काय काय बघतात आपण शेवटपर्यंत जाऊन त्याचं की ह्या सभ्यता अस्तित्वात होत्या, तिथे 8-8 माळ्याच्या बिल्डिंगी होत्या, परंतु ती संस्कृती लोप पावली. आणि मग कशा होऊन जातात ते की आर्कॉलॉजिकली किंवा लॅबोरेटरीमध्ये जर तिथल्या दगडाचं एक आयुष्य ते काढलं जातं, वैज्ञानिक दृष्ट्या काढतात ना. का सांगतात मग सिंधू संस्कृती 3000 वर्ष पुराणी आहे? कारण तिथे त्यांनी एक प्रक्रिया केलेली आहे त्याच्यावरती की तिथल्या इमारती, तिथल्या विटा, तिथल्या ह्या
आणि म्हणून काही गोष्टीचा आधीही सांगता येतो आणि अंतही सांगता येतो, पण काही गोष्टीचा नाही सांगता येत. आणि मग पर्टिक्युलरली मानव किंवा माणसाचा आधी आणि अंत सांगता येत नाही. व्यावहारिक दृष्ट्या एखाद्या माणसाचं सांगता येईल, हा जन्माला आला आणि मेला, पण मूळ माणसास मग परत जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात गेले तर मग सांगता येईल का? नाही. कारण विज्ञान इकडे नष्ट झालं. आपण पुनर्जन्मामध्ये बघितलं की इकडे नष्ट झालं की इकडे उठून उभं राहत. काय जन्म घेतात म्हणजे काही ना काही तुमची महाभूतही जन्म घेतात. म्हणून आधी आणि अंत नाही सांगता येत, पण काही गोष्टीचा आधी आणि काही गोष्टीचा अंत सांगता येतो. म्हणते जी वस्तू पूर्वी कधी नसताना जन्मरूपाने अस्तित्वात येते आणि अस्तित्वात असलेल्याचा नाश होतो, म्हणजे काळाची दोन्ही टोके कापलेली आहे, तेव्हा सर्व काळ प्रवाहाचे काय होईल? वाढेल का? महाराज, जर दोन्ही टोकास कापले तर वाढीस लागेल. म्हणते मी असे विचारित नाही, तर ज्या टोकापासून काळ प्रवाह तुटलेला आहे तिथून त्याची वाढ होईल काय असे मी विचारित आहे. होय महाराज, वाढू शकते. म्हणते उपमा देऊन सांगा. स्थविराने बीज व झाड यांचे उदाहरण देऊन पुढे सांगितले की रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे 5 स्कंद काळ प्रवाहाचे मूळ बीज होत. भन्ते आपण बरोबर समजावून सांगितले. आणि मग भन्तेजीला विचारतात की आता आपण आपल्या याचं जर घेतलं तर बीज काय, एखादं झाड आपण लावलं तर झाड वाढतं ना, त्या झाडालाही फळ येतं, तेही बीज जमिनीत होतं. आणि म्हणून एखादं झाड तुम्ही कापून टाकलं तर त्याची पुढची पुनरुक्ती थांबते का? नाही थांबत. कारण त्या झाडापासून, बीजापासून दुसरं फळ बनत जातं. म्हणून आधी आणि अंत सांगता येणार नाही. कोणाचा आधी आणि अंत सांगता येतो? की ज्याचं मूळ अस्तित्व आपल्याला माहित नाही. की जसं मी तुम्हाला बिल्डिंगचं उदाहरण दिलं, किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला सांगता येईल की विमान राईट बंधूंनी बनवलं. कधी बनवलं? तर अमुक अमुक तारखेला बनवलं. आता त्याचा अंत कधी होणार आहे माहिती नाही, पण कधीतरी होतो. कारण एक विमान बनवलं, ते कधीतरी पडलं किंवा स्क्रॅप मध्ये गेलं तर त्याचा आधी आणि अंत सांगताय. कारण एका विमानाने दुसरं विमान बनते का? त्याचा अंत सांगता येईल ना. की असं झालं की विमान गरोदर राहिलं दुसऱ्या विमानाला जन्म दिला, असं झालंय का? नाही. कारण काही गोष्टी की ज्याचा आधी माहिती आहे आपल्याला आणि जे अज्ञात आहे की ज्याचं मूळ माहिती नाही. म्हणून ज्या गोष्टी बनवल्या जातात, ज्या गोष्टी मॅन्युफॅक्चर केल्या जातात, त्याचा आधी आणि अंत माहिती. माणसाचं मॅन्युफॅक्चरिंग आहे का? नाही. माणसाचा जन्म आणि पुनर्जन्म आहे, भव आहे. म्हणून ज्या गोष्टीचा अज्ञान आहे, ज्या गोष्टीच्या जन्माचं अज्ञान आहे, म्हणून दोन्ही टोकं जरी कापले तरी ते वाढत जाणार. म्हणून एखादं झाड कापलं म्हणून त्याचा आधी आणि अंत माहिती होणार नाही. कारण त्याच्यापासून बीज होतं, बीजापासून झाड होतं, असं भन्तेजी सांगतात. संस्काराची उत्पत्ती व त्यापासून सुटका. राजा म्हणाला, भन्ते, उत्पन्न होणारे असेही संस्कार आहेत काय? होय महाराज. ते कोणते बरे? महाराज, चक्षु व रूप यापासून चक्षु विज्ञान उत्पन्न होते. चक्षु विज्ञानापासून स्पर्श होतो, स्पर्शामुळे वेदना होतात, वेदना आहे तेथे तृष्णा आली, तृष्णेपासून उपादान होते आणि उपादानापासून भव, भवापासून जन्म होतो, जन्म झाला तेथे म्हातारपण, मृत्यू, शोक, रडणे, भुंकणे, नैराश्य आणि यातना होतात. यामुळे केवळ दुःखच वाढीस लागते. महाराज, जेथे चक्षु व रूप नाही तेथे चक्षु विज्ञान नाही. चक्षु विज्ञान नसल्यामुळे चक्षु स्पर्श नाश पावतो. याप्रमाणे वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म व जन्म चुकल्याने म्हातारपण, मृत्यू, शोक, रडणे, उरडणे, दुःख, नैराश्य, यातना नाश पावतात. याप्रमाणे समस्त दुःख प्रवास शेवट होतो. इथे मग संस्काराची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं ना की पहिला आपल्याला जे दिसतं तर पहिली संज्ञा असते कुठलीही गोष्ट. उदाहरण सांगायचं तुम्हाला की आपण याला आपल्याला माहिती आहे, याला आपण तो फोन म्हटलंय म्हणून, पण जर आपल्याला माहिती नाही याला काय नाव आहे, माहितीच नाही, काहीतरी डोळ्यापुढे आलं तर आपण काय म्हणू? ह्या बाबा इथभर लंबा आणि एवढं एवढं काहीतरी एक वस्तू आहे, म्हणजे नाम झालं. परंतु याला मग आपण जर नाम दिलं, मग याला आपण नाव दिलं म्हणजे विज्ञान, फोन हे नाव दिलं, संस्कार झाले ना त्याच्यावर. कुठल्याही संज्ञेला एक प्रकारची ओळख होणे म्हणजे संस्कार. जोपर्यंत त्या गोष्टीवरती संस्कार होत नाही तोपर्यंत त्याचं विज्ञान बनत नाही. म्हणजे नाम, जसं हे एक वस्तू आहे, वस्तूला संस्कार काय झाला? फोन. आणि मग फोनाची ओळख झाली आपल्याला, तसं विज्ञान निर्माण होतं. तसंच इथे सांगतात की कुठल्याही संस्काराची उत्पत्ती व त्यापासून सुटका
तर ह्या संस्काराच्या उत्पत्तीनं जसं माणसाचं ज्ञान विज्ञान निर्माण झालं, मग भव निर्माण होतं, तृष्णा निर्माण होते, आणि त्या तृष्णेपासून भव निर्माण होतं, आणि भवापासून परत जन्म निर्माण होतो. कारण जन्म आणि पुनर्जन्म याचं हे चक्र. परंतु जेव्हा तुम्ही सगळ्या तृष्णा मुक्त होतात आणि मग सगळं होतं, तर मग भवही निर्माण होत नाही. कारण ज्या गोष्टी निर्माण होतात, ज्याच्यावर संस्कार होतात, त्याचा जन्म होतो, आणि ज्याच्यावर जन्म संस्कारच होत नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट आपण एक गोष्ट अशी घेतली की ज्या गोष्टीपासून, मी जसं तुम्हाला एका बाईचं उदाहरण दिलं की दोघी जणी येत आहेत, दोघी जणी आल्या तर आपल्याला काय होतं, पहिलं की संज्ञा आहे की स्त्री आहे. जशा जवळ आल्या तसं आपण त्यांना विज्ञान निर्माण झालं की एक नवऱ्याची आई, एक माझी आई आहे. विज्ञान निर्माण झाल्यानंतर त्याच्या पुढे चेतना स्पर्श होतो की वेदना उत्पन्न होतात, आणि ह्या वेदना उत्पन्न म्हणजे सुखद आणि दुःखद. ह्या वेदना उत्पन्न झाल्यावर मग तृष्णा निर्माण होते की कोण हवं आणि कोण नको. कुठल्याही गोष्टीला आपल्याला तृष्णा उत्पन्न का होते? उदाहरणच द्यायचं झालं की सासू नको वाटेल ना, आई हवी वाटेल, म्हणजे ही तृष्णा एक प्रकारची. आणि मग हे तृष्णा, जसं हे उदाहरण दिलं तसं प्रत्येक गोष्टीत लागू पडेल की आपल्याला कुठल्याही गोष्टीचं की जे दिसतं त्याचं विज्ञान तयार होतं, आणि ते मग तृष्णा निर्माण होतं. ती तृष्णा निर्माण झाली की भव निर्माण होतं, आणि भव निर्माण झालं की मग जन्म घ्यावा लागतो. आणि इथे संस्कारच जर मारले आपण, संस्कारच होऊ द्याल. तसं पुढून येताना कोण आहेत? दोन बाया आहेत. कोण आहेत माहिती नाही, संपलं. पुढे संस्कारच नाही झाला तर काही पुढचे प्रकार होतील का? समजा अनोळखीच असल्या दोन, तर त्याच्यावर संस्कार होईल का? संस्कार होतील का? नाही. मग ह्या प्रश्नाचं उत्तर तसंच आहे की संस्कार जर नाही झाले तर मग मात्र तुमचा पुढचा जन्म होणार नाही. ज्याचे अस्तित्व पूर्वापार चालत आलेले आहे त्याच वस्तू उत्पन्न होतात. राजा म्हणाला, भंते, ज्याचे पूर्वी कधीही अस्तित्व नसताना निर्माण होणारे संस्कार आहेत काय? नाही महाराज. ज्याचे पूर्वी अस्तित्व नाही असे कोणतेही संस्कार निर्माण होत नाही. ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वीपासून चालत आलाय ते संस्कार जन्मास येतात. कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, आपण ज्या राजवाड्यात बसता तो एकाएकी तयार झाला आहे काय? म्हणते, कोणतीही वस्तू अशी आकस्मिकपणे तयार होत नाही. राजवाड्याला लावलेला लाकडी खिडक्या, दरवाजे, स्तंभ इत्यादी वाढ जंगलात झाली. विटा व कवले मातीच्या रूपाने जमिनीत होती, आणि असंख्य स्त्री पुरुष मजुरांनी कष्ट केले व घाम गाळले तेव्हा क्रमाक्रमाने राजवाडा उभारण्यात आला. यावरून हे सिद्ध होते की ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वापार चालत आलेला आहे त्याच वस्तू परिवर्तन स्वरूपात जन्मास येतात, हेच खरे आहे. आणि मग ते सांगतात की कोणतीही वस्तू आकस्मिक निर्माण होत नाही. आता जर आपण असं म्हटलं असतं की हे विहार एकदम आकस्मिक निर्माण होतंय का? नाही. निर्माण व्हायला काय लागलंय? वीट लागली. तर वीट ही आकस्मिक झाली का? नाही. तिची माती, पाणी हे पहिलं अस्तित्वात होतं, कारण ते एकत्र केल्यावर वीट निर्माण झाली. वीट निर्माण झाली, त्याच्या खिडक्या बनल्या लाकडाच्या. तर लाकूड आकस्मिक आलं का? नाही. ते जंगलात वाढलेलं आहे, ते तोडलं, त्याच्यानंतर तुम्ही ही खिडकी बनवली. म्हणून कुठलीही गोष्ट अकस्मात जन्माला येत नाही, ती अगोदरच अस्तित्वात असते आणि त्याची मग प्रक्रिया होते. ती प्रक्रिया झाल्यानंतर त्या प्रक्रियेचीच पुढे अस्तित्वात पूर्वापार चाललेल्या आहेत त्याच वस्तू परिवर्तन, आणि मग त्याचंच परिवर्तन ज्या अस्तित्वात आहे त्याचं परिवर्तन होऊ शकतं. बिना अस्तित्वात नसलेल्या वस्तूचं परिवर्तन कधी होत नाही. महाराज, याचप्रमाणे कोणत्याही संस्काराची निर्मिती त्याच्या पूर्वापार चालत आलेल्या अस्तित्वाच्या प्रवाहावरच अवलंबून आहे. जे संस्कार जन्मास येतात त्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वीपासूनच चालत येणार आहे. कृपा करून दुसरे उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, जमिनीत अंकुर येऊन सर्वच झाडाची क्रमाक्रमाने वाढ होऊन ती मोठी होतात आणि फुलतात व फळतात. याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वापार चालत आलाय त्याच वस्तू उत्पन्न होतात व विकसित होतात. कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन समजावून. महाराज, एक कुंभार जमिनीतून माती खोदून तीवर अनेक संस्कार घडवितो तेव्हा कुठे मोडके आकारास येते. त्या स्थितीचा प्रभाव मातीतून चालत आलेला आहे. कारण कुठल्याही गोष्टीचं सांगतात की कुठलीही गोष्ट पूर्वापार अस्तित्वात असते, तीच जन्म घेऊ शकते किंवा तिची निर्मिती होऊ शकते. म्हणजे जसं कुंभार
मडकं घडवताना पहिला माती आणतो, ती चाळतो, त्याच्यात पाणी टाकतो, त्याच्यानंतर ती चिकणी माती बनवतो. कारण एकदम निष्ठाच गोळा घेऊन मडकं बनणार आहे का? नाही. म्हणून अस्तित्वात असणाऱ्या गोष्टीचं परिवर्तन करता येतं. आणि म्हणून महाराज की कुठलीही गोष्ट ही अचानक निर्माण होत नाही, ती पहिली निसर्गामध्ये अस्तित्वात असते आणि तिचंच परिवर्तन घडत असतं. महाराज विण्याला जर पत्र, तांबडे, पोकळी, काठ, दांडा, गळा तर किंवा खुंट्या यापैकी एक सुद्धा नसेल आणि कोणी वादकही नसेल तर त्यातून संगीत निर्माण होईल काय? बनते मुळीच नाही. आणि मग तसं ते छान उदाहरण आहे आता की संगीत, असं संगीत निर्माण होतं का? तुम्ही तबला बघितला असेल किंवा कुठलीही गोष्ट बघितली असेल. आता तुम्ही जर तबलाही बघितला तर त्याला लाकडाचा डग्गा बनवला, कुठल्या तरी प्राण्याचं कातडं लावलं, त्याला दोरी लावली, वेगवेगळ्या याने केले, मग त्याच्यातून सूर निघतात. म्हणून कुठलीही गोष्ट परिवर्तन झाल्याशिवाय ती अस्तित्वात येत नाही. म्हणून ते चांबडा होता तो एकदम आला का नाही, तो कुठल्या तरी प्राण्याचा आहे. लाकूड आहे ते कुठेतरी जंगलात वाढलेलं आहे. दोरे आहेत त्या कुठेतरी तागाच्या किंवा याच्या बनलेल्या आहेत. महाराज याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाहीत. ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वापार चालत आलाय त्या संस्कार वस्तूची उत्पत्ती होऊन उत्क्रांतीची सीमा गाठतात. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीची उत्पत्ती किंवा संस्कार उत्पत्ती त्याच्यावर अस्तित्वात असल्याशिवाय त्याच्यावर संस्कार होऊ शकत नाही. बिना अस्तित्वात असल्या कुठल्याही गोष्टीवर किंवा वस्तूवर संस्कार होऊ शकत नाही. त्या गोष्टी अस्तित्वात असाव्या लागतात. म्हणून म्हणतात ना की मुलावर संस्कार करा. संस्कार म्हणजे प्रक्रियाच आहे ना एक प्रकारची. तर कुठलीही गोष्ट अस्तित्वात असल्याशिवाय संस्कार करता येतील का? नाही. म्हणून ते सांगतात की कुठल्याही गोष्टीवर अस्तित्वात असल्याशिवाय संस्कार करता येणार नाही. आणि जर ह्या सर्व वस्तू असतील तर बनते, तेव्हा तर अवश्य अग्नी उत्पन्न होईल. महाराज याचप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाहीत. ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वापार चालत आलाय त्याच वस्तू उत्पन्न होऊन विकास पावतात. तसंच ते आता तरी तुम्ही काय करता, मातीस अग्नी उत्पन्न करायचं तर मातीस आपण त्याच्यावरती असतो ना. पहिल्या जमान्यात काय करायचे, गार असायची, चकमक असायची, त्या गाडीवरती कापसाचं हे ठेवायचे. म्हणजे चकमकीचं गाडीचं घर्षण झालं की त्या कापसाला आग लागायची. म्हणजे किती वस्तू मिळून ते निर्माण व्हायचं. म्हणजे अग्नी निर्माण करायकरता काहीतरी वस्तू वापरल्या जायच्या. आताही वापरल्या जातात की तुमच्या माचीच्या काडीला गंधक असतं ना, माचीच्या काडीचं गंधक जेव्हा तुम्ही त्या टकरावर घासता तेव्हा अग्नी निर्माण होतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीवर बिना संस्काराचं काही उत्पन्न होतंय का? नाही. एका काडीला गंधाचा संस्कार केलेला आहे, दुसऱ्या काडीला घर्षणाकरता केलेला आहे, आणि मग ते घर्षण झालं की अग्नी उत्पन्न होतो. म्हणून अस्तित्वात असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला संस्कार करता येत नाही. त्याच्यावर संस्कार कुठे केला तर त्या काडीवर संस्कार झाला, त्या टकरावर संस्कार झाला, आणि त्या घर्षणातून अग्नी उत्पन्न झाला. तसेच भंते सांगतात की कुठल्याही बिना अस्तित्वाच्या गोष्टीवर बिना संस्काराशिवाय काहीही करता येत नाही. आणि म्हणून कधी कधी आपण त्या भाषेवर जातो की नाही, मुळात जर गेलं की मग भाषेवर काय झालं, कोणती भाषा जुनी आहे? संस्कृत. का? त्या पाली प्राकृतवर संस्कार करून बनलेली भाषा ती संस्कृत. तुम्ही जर कधी, मला वाटतं धम्मलिपी बघितली की नाही मला माहिती नाही, पण धम्मलिपीमध्ये जर गेला तर असं जे प्लसचं चिन्ह असतं ना ते क आहे. मग आता खेळता खेळता कोणीतरी एखाद्या माणसाने इकडच्या त्या याला असं केलं सर आणि याला असं केलं असेल. आताच्या देवनागरीमध्ये झालं ते का दोन्ही बाजूनी कळ्यावर. समजावण्याचा मुद्दा काय, त्याच्यावर संस्कार केले. विकास कसा होतो? संस्काराचा विकास होतो. आताही तुम्ही जर गावाकडे गेला तर अनाडी बाया काय म्हणतात, रगत आहे की नाही, तो शुद्ध पद्धतीत काय येतो, रक्त. म्हणजे त्या भाषेवरती संस्कार करून ही आधुनिक भाषा तुम्ही संस्कारित केली. म्हणजे बऱ्याचशा ज्या अनाडी गोष्टी असतात त्याच्यावरती संस्कार केल्यानंतर. म्हणून कधी कधी आपण एखादा माणूस असला आणि तो कसाही बोलत असतात, आपण जाऊ द्या त्याच्यावर संस्कार नाही झाले, ही आपली संसारातली भाषा झाली. पण अध्यात्मामध्ये काय की कुठल्याही गोष्टीवर बिना संस्कार झाल्याशिवाय तुमचा मेंदूही त्याला स्वीकारत नाही. म्हणून जसं चक्षु विज्ञान, कान विज्ञान, नाक विज्ञान, म्हणजे हे ऐकन आहे, तुमच्यावरील इंद्रिय आहे, आणि इंद्रियाला प्रत्येकाला विज्ञान आहे. आता मला सांगा तुम्ही की जर समजा एखादा गुलाबजामुन तुम्ही नाकाला लावला तर ते चव सांगेल का?
नाका घेतला गुलाबजामुन लावला नाकाला, इंद्रियच आहे ना. सांग चव, सांगेल का ते? चव सांगायला जीभ आहे. तेही जिभेच्या 4 कोपऱ्यावर 4 चवा असतात. तुम्ही जर कुठलीही गोळी डायरेक्ट गिळता की नाही, तिची चव माहिती आहे का तुम्हाला? कारण ती जिभेला कुठेही स्पर्श करत नाही. म्हणून इंद्रिय ही तुमची इंद्रियाचं विज्ञान वेगवेगळं आहे. म्हणून डोळ्याचं विज्ञान काय पाहणं, पाहिल्यानंतर संस्कार होतील ना. तसं कानाचं विज्ञान हे ऐकणं, ऐकल्यानंतर मग तुम्हाला विज्ञान कळेल की आवाज गोड आहे का कर्कश आहे, चांगला आहे का वाईट आहे, का त्याच्या पुढचं विज्ञान सुरू होतं ना. आवाज ध्वनी हा फक्त खाली ध्वनी आहे, पण त्या ध्वनीचं विज्ञान काय? पहिली तर ओळख आहे की आवाज आहे. कधी कधी काय होतं की एखादा आवाज ऐकला तुम्ही, फटाक्याचा आहे का बॉम्बचा आहे, जर माहिती असेल तर माणूस ओळखतो, कारण त्याच्यावर तुमच्या आज संस्कार झालेले आहेत. जर तुम्ही कधीच बॉम्बचा आवाज ऐकलाच नाही तर तुम्ही काय म्हणाल, मोठ्या फटाक्याचा आवाज आहे की नाही, कुठला तरी मोठा फटाका फोडलेला आहे. कारण तुमच्या आज त्या आवाजाचे संस्कार नाहीये. म्हणून जोपर्यंत कुठल्याही गोष्टीचा संस्कार होत नाही तोपर्यंत उत्पत्तीही होत नाही. पुढे ती विज्ञानात किंवा तुमच्या वेदनेत त्याचं रूपांतर होत नाही. महाराजांनी भगवंतांनी असा जीवनक्रम चक्राचा उल्लेख केला आहे. चक्षु बनते, आणखी एखादे उदाहरण देऊन समजून सांगा. महाराज, अग्नी उत्पन्न करणारा सूर्यच नसेल, सूर्यप्रकाश असेल आणि वाळलेली जळव कांडी नसेल तर अग्नी उत्पन्न होईल काय? आणि म्हणून ते सांगतात की हे जीवनचक्र असंच चालू आहे. आपण इथे जर समजा अग्नीत पेटवायचं आणि नुसती लाकडं आणून ठेवली तर अग्नी पेटेल का? नाही. कारण हे चक्र आहे. हे चक्र जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत कुठलीही उत्पत्ती होत नाही त्याच्यापासून कुठले. कारण संस्कार झाल्याशिवाय पुढची वेदना येत नाही, चेतना येत नाही आणि तुमचा जन्मही होत नाही. सर्व वस्तू उपलब्ध असल्यास तेव्हा बरोबर अग्नी उत्पन्न होईल. महाराज, अगदी याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाहीत. ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलाय त्या संस्कार वस्तूची उत्पत्ती होऊन विकसित पावते. आणि म्हणून कुठल्याही गोष्टी ह्या शून्यातून निर्माण होत नाहीत. ह्या जगामध्ये असं काहीही नाही की ते असं अस्तित्वात, कारण ते पूर्वी अस्तित्वात असतं. भगवान बुद्ध आपल्या जे बौद्धत्व प्राप्त झालं तेही भगवान बुद्ध माझा सिद्धांत आहे असं म्हणत नाही, कारण ते पूर्वापार चालत आलेले. फक्त खाली बुद्धांनी त्याचा शोध लावला, त्यांना त्याचं आकलन झालं. कारण त्यांच्याही अगोदर 27 बुद्ध झालेले आहे. आणि बुद्ध झाले म्हणजे ज्याला बोधी प्राप्त झाली तो बुद्ध झाला ना. आणि म्हणून बुद्ध सांगतात की अचानक असं काहीही निर्माण होत नाही, ते अस्तित्वात असतं, त्याच्यावरती प्रक्रिया होते. आणि प्रक्रिया म्हणून माणसाचंही तसंच आहे की माणसाचंही की निर्माण व्हावेपर्यंत तुम्हाला जन्म कसे घ्यावा लागतात, असेच जन्म घ्यावा लागतात. की नामरूप येतं, नामरूपातून परत इच्छा येतात, इच्छामधून तृष्णा येतात, तृष्णामधून परत तुमच्या वासना जन्म घेतात आणि हे चक्र असं चालू राहतं. म्हणून माणूस, आता कधी कधी आपल्याला वाटत असेल की मूळ जन्माला आला, याचं सायन्स अगोदर होतं ना. ह्या सृष्टीमध्ये पंचमहाभूत ऑलरेडी पहिली होती. मागे आपण पुनर्जन्माचा सिद्धांतही बघितला की कसा जन्म होतो. तर आपण वैज्ञानिक दृष्टीने बघितलं की स्त्री पुरुष एकत्र येतात, त्याच्यानंतर भगवंताने, आता आपण जे म्हटलं की स्त्री बीज असतं, पुरुष बीज असतं, त्यांचा संयोग होतो. ते बुद्धाने 3000 वर्षापूर्वी फक्त शब्द वेगळे वापरले. त्याने अभूत, कलल आणि हे शब्द म्हटले. त्याचा अर्थ तोच होता की आज जे विज्ञान सांगते तसं जे सांगितलं की बिना संस्काराचं काहीही निर्माण होत नाही, ते पहिलं अस्तित्वात असतं. अगदी याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाही. ज्याच्या अस्तित्वाचा प्रभाव पूर्वापार चालत आलाय त्या संस्कार वस्तूची उत्पत्ती होऊन विकसित होतात. म्हणते कृपा करून पुन्हा उदाहरणाने समजावे. महाराज, जर आरसा नसेल, प्रकाश नसेल आणि त्यापुढे मूक नसेल तर प्रतिबिंब दिसेल काय? आता हे परत उदाहरण देतात की समोर आरसाच नाही. मागे मी एक तुम्हाला उदाहरण दिलं होतं की समजा जगात आरसाच नाही असं गृहीत धरा, असेल ना, एक वेळ तशीच आली असेल. ते उत्तम कांबळे खूप चांगलं उदाहरण द्यायचे की पिरियड असा होता की आरसाच नव्हता, पण माणूस शेतात गेला आणि त्याला तो काचेचा तुकडा सापडला.
आता तुम्ही एक इमॅजिन करा की त्याला सुरुवातीला तो काचेचा तुकडा सापडला असेल आणि त्यांनी पाहिलं त्याचं तोंड दिसलं असेल ना त्याच्यात. पण ते सांगतात जेव्हा त्यांनी त्याचं तोंड बघितलं तर त्याला वाटलं याच्यात आपला बाप आहे. आणि शक्यतो मुलाचा चेहरा बापासारखा असतो. आता आरसाच नसेल पण आपण एकमेकाला पाहिलंय ना, म्हणून त्याने बापाला पाहिलं, बापाचा चेहरा असेल बाप गेला, त्याला वाटलं बाप आला आपल्या ह्याच्यात, म्हणून तो खुशीत घरी आला आणि तो लपून ठेवला याच्या खाली, आपला बाप कोणाला दाखवायचा नाही. तो रोज उठायचा, सकाळी कामाला निघताना त्या आरशात बघायचा, हात जोडायचा आणि काचाच्या तुकड्यात बघायचा आणि जायचं. खुशीत असायचा. बायको म्हणे हा एवढा खुश कसा आहे, घरातून निघतो रोज म्हणे आणि एवढा खुश असला तर बायकोला सहन होत नाही ना नवरा एवढा खुश म्हटल्यावर. मग तिने विचार केला की नाही शोधलं पाहिजे, हा खोलीतून निघला कीच खुश होतो. ती गेली खोलीत, शोध 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 शोध, तिलाही दिसला तो काचाचा तुकडा. तिने बघितलं तर ती दिसणार ना त्याच्यात. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे या बाईकडे बघून खुश होतो का. तेव्हाच कळलं म्हणे मला की हा एवढा खुश काय असो, काय म्हणे असं एवढं विचार की जे माझ्यात नाही. बघत ती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सासूला बोलवलं. बघा बघा म्हणे तुमचा लेख त्या खोलीत एका बाईला बघतो खुश होऊन जातो. म्हातारी म्हणे ती बाई कशी दिसत नाही म्हणे, असते म्हणजे काचाच आहे म्हणे ती बाई. आता त्या सासूनं बघितलं तर आता त्याला सासू दिसलं ना, सासू अगं म्हणे म्हातारी आहे, तिच्याकडे बघून कशाला खुश होईल म्हणे, तो म्हातारी बाई आहे. नाही नाही तुम्हाला बरोबर दिसत नाही, ही ना पाहिलं की ही दिसायची, सासूनं पाहिलं की ती दिसायची. सासऱ्या त्याच्यानंतर अजून एक गावाचा बुजुर्ग माणूस आला, त्याला दाखवलं, म्हातारा माणूस आहे म्हणे. सांगण्याचा उद्देश काय की जे अस्तित्वात नसतं, जे आपल्याला माहितीच नाही, तर त्याच्यावरती संस्कार करता येतील का. कारण त्याची व्याख्या आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू. आणि म्हणून जर आरसा नसेल किंवा आरशाचं प्रतिबिंब नसेल तर त्याच्यावरती संस्कार करता येणार नाही. त्याच पद्धतीने आहे की जोपर्यंत आपल्याला ते दिसत नाही, आपल्याला त्याच्याविषयी हे नाही, तोपर्यंत आपण बघत नाही. म्हणून त्या कुत्र्याची गोष्ट बघतात ना की पाण्यामध्ये त्याला कुत्र दिसतं, त्याच्या तोंडातली भाकरी असते, त्याला वाटते ती दुसरी बी घेऊ, पण ते घ्यायला तर हीच जाते. अशातला हा प्रकार आहे. आणि म्हणून सगळ्यात चक्षु विज्ञानाचे मला वाटतं तुम्हाला होते की नव्हतं काय माहिती, पण एक धडा होता, तर मला आठवत नाही तो दुसरी का तिसरीला होता, आंधळ्याचं गाव म्हणून एक धडा होता की ते पूर्वपण आंधळेच आहेत त्या गावामध्ये पूर्ण. त्यांना उजेड कोण कोणाला दिसतंय. आता विचार करा ना की आंधळ्याला काय करणार, ते गावच पूर्ण आंधळ्याचं, म्हणजे जन्मून जन्मी ते गाव आंधळ्याचं. पण त्या आंधळ्याच्या गावात जर एक डोळ्यावाला गेला तर काय प्रकार होईल. तो तसंच एक डोळ्यावाला त्यांच्या गावात गेला, मग एका आंधळ्याला धरलं. त्या आंधळ्याची भाषा वेगळी होती ना, कोणी हात लावून कोणी काय केलं तर म्हणे हो रावग्या मी तुम्हाला बघतोय. बघतो म्हणूनच त्यांच्या कानावर विचित्र होतं ना, बघणं काय असतं म्हणून त्यांना माहितीच नाही ना. म्हणे काहीतरी वेगळंच बोलतो म्हणे, ही भाषा वेगळी आहे. जसं त्यांना शिवीसारखं वाटलं ते, काय म्हणे बघणं बघणं काय बोलतो. म्हणून त्याला पकडून पोलीस स्टेशन मध्ये नेतात. म्हणे साहेब हा काहीतरी फालतू वार्ता करतो म्हणे, हे सगळं दिसतं म्हणतोय, आपल्याला असे 2 हात आहेत 2 कान आहेत. पोलीसही आंधळेच होते ना. हा म्हणे हा साहेब मी तुमच्याकडे बघतोय म्हणे, तुम्ही मला दिसतायत. पोलीस म्हणे आमच्या समोर खोटं बोलतो म्हणे. मग म्हणे आत टाका म्हणे, आत टाकून जजच्या पुढे नेला. जजही आंधळाच ना. जज नाही म्हणे हा साहेब तुम्ही दिसताय मला तिथं बसलेले. जज म्हणे या सगळ्याशी खोटं बोलला तर ठीक आहे, माझ्याशी खोटं बोलतो का म्हणे, म्हणून जलात टाकाय. सांगण्याचा उद्देश काय असतो की जोपर्यंत आपल्याला त्याच्यावरती संस्कार होत नाही, जी गोष्ट तिला नाव दिल्या जात नाही, कळत नाही, म्हणून आपल्याला डोळ्याने कुठलीही वस्तू दिसली, कधी कधी आता बघा ना तुम्हाला काही काही गोष्टीला आपल्याला त्याचं नावच माहिती नाही, बाजारात पण फळबळच येतात. माझ्या माहितीतला एक माणूस आहे की ते मुंबईतच राहत होते नेहमी करता, आणि खूप दिवसांनी त्यांचा 7 वर्षाचा पोरगा ते गावी घेऊन गेले. आता मुलांनी खेड्यात कधी झाडं बघितलेली नाही, पेरणी बघितलेली नाही, विहीर बघितलेली नाही, तर शेतात नेला. ते पोरगं जोर जोरात ओरडायला लागलो, मम्मी मम्मी बघ केवढा मोठा ड्राम आहे त्या विहिरीला म्हणून. आता त्यांची विहीर कधी पाहिलीच नव्हती ना, त्याने घरी ड्रम बघितला होता पाणी साठवायचा, आणि मग ते मम्मीला ओरडून सांगत होतं म्हणे बघ केवढा मोठा ड्रम आहे. सांगायचं काय की त्याच्या याच्यावरती ते संस्कार ड्रामाचे होते. पाणी साठवायला ड्रम लागतो, त्याला इथे त्या विहिरीला तो ड्रम मोठा ड्रम समजला.
म्हणून जोपर्यंत आपल्याही चित्तावरती किंवा आपल्याही गोष्टीवरती कुठलाही संस्कार होत नाही, त्याला आपण संस्कार म्हणजे ज्याला नाव देत नाही, त्या गोष्टीला ओळख देत नाही, तोपर्यंत पुढची कुठलीही गोष्ट जन्माला येतच नाही किंवा त्याची चेतना निर्माण होतच नाही. महाराज बरोबर उच्च याच उदाहरणाप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे असे कोणतेही संस्कार नाही. ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलाय त्याच संस्कार वस्तूची निर्मिती होते. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीतून की आपोआप असं काही निर्माण होत नाही, कारण सृष्टीमध्ये घटक असल्याशिवाय. म्हणून माणसाचा, आता परत मग आपण पुढे जाऊ की माणसाचा जन्म कसा होतो, शून्यातून होतो का? मग 4 महाभूत आहे आणि नामरूप आहे, आणि त्याच्यावरती संस्कार झाल्यानंतर माणसाचा जन्म येतो. त्याच्याच करता त्यांनी ही वेगवेगळी उदाहरण दिली की म्हणून की ही पूर्वापार आलेली हे अस्तित्वात आहे, हे घटक अस्तित्वात आहे आणि त्याच्यावरती संस्कार होतात, आणि संस्कार झाल्यावर मग चेतना येते, चेतनेमधून विज्ञान येतं, विज्ञानामधून भाव निर्माण होतं आणि भावामधून मग उत्पत्ती होते. म्हणून ह्या जगामध्ये, ह्या सृष्टीमध्ये पहिलंच अस्तित्वात असलेल्या गोष्टीच्या परिवर्तनशील होतात, त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. आमच्यात आत्मा नाही. राजा म्हणाले, भंते आत्मा म्हणून जाणणारा असा कोणी आहे काय? महाराज, हा जाणणारा कोण? भंते, ज्याप्रमाणे आम्ही इथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडकीमधून बाहेरचे दृश्य पाहू शकतो, त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रूपे पाहतो, कानाद्वारे शब्द ऐकतो, नाकाद्वारे सुगंधाचा उपयोग घेतो, जिभेद्वारे आस्वाद घेतो, कातडीद्वारे स्पर्शाचा उपयोग घेतो, मनाद्वारे अनुभव करतो, असा जाणणारा ज्ञाता तो आत्मा. राजा म्हणतो की भंते नाक्षणाला प्रश्न विचारलेला आहे की आत्मा नावाची काही गोष्ट आहे का? तर भंतेजी त्याला विचारतात की म्हणजे नेमकं काय? तर राजा सांगतो ना की आता आम्ही महालात बसलेला आहे, तर महालात बसून मी पूर्वेला, पश्चिमेला, उत्तरेला खिडक्यातून बघू शकतो कुठे कुठे काय आहे. तसंच शरीरामध्ये कुठली तरी गोष्ट असली पाहिजे ना, की ते समोर डोळ्याने बघते, कानाने ऐकते, जिभेने त्याचा स्वाद घेते. ते कोण घेतं नेमकं? भंतेजीला तो विचारतो आणि राजा म्हणतो की माझ्या माहितीनुसार तो आत्मा असला पाहिजे, कारण डोळ्याला बघायची आज्ञा तर कोणीतरी देत असेल ना. डोळ्याला किंवा जिभेला ह्या सगळ्या ज्या गोष्टी करतात हे कोणीतरी करत असेल. स्थवीर म्हणाले, महाराज 5 दरवाजे कोणते ते मी सांगेन, तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका. महाराज, आपण या राजवाड्यात बसून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृश्य पाहू शकतो. त्याप्रमाणे आमच्या शरीरात वास्तव्य करून बसलेला जीव डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रियाद्वारे रूप पाहण्याची, शब्द ऐकण्याची, सुगंध घेण्याची, रसाचा आस्वाद घेण्याची, स्पर्श करण्याची म्हणजेच डोळ्याने ऐकण्याची किंवा कानाने पाहण्याची, एकूण कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकस्त करीत असला पाहिजे. एवढे सामर्थ्य तर त्यास असावे. नाही बनते, असे कोणतेही सामर्थ्य त्यात नाही. आणि मग भंतेजी परत त्यालाच प्रश्न विचारतात की ह्या शरीराला 5 दरवाजे आहेत, तर ह्या 5 दरवाज्याने की जसं तुम्ही राजमहालामध्ये बसून सगळ्या गोष्टी बघू शकता, तसं आतला आत्मा हे सगळ्या गोष्टी बघू शकेल का? तर ते महाराज म्हणतात नाही, एका ठिकाणी बसून त्याला नाही बघता येणार, कारण कानाचं विज्ञान वेगळं आहे, जिभेचं विज्ञान वेगळं आहे, डोळ्याचं विज्ञान वेगळं आहे. तर मग हे काही बघता नाही येणार. तर ते महाराज म्हणतात तसं बघता नाही येणार. महाराज, यावरून आपल्या प्रथम बोलण्याचा, नंतर बोलण्याशी व नंतरच्या बोलण्याचा प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य नाही. मग भंतेजीच म्हणतात, तुम्हीच तर पहिले बोलले होते की जसं आम्ही आत बसून हे सगळं बघतो तसा आत्माही बघत असला पाहिजे. तर महाराज म्हणतात की नाही, तसं नाही बघता येणार, कारण आत्म्याला नुसतं, त्याला जर म्हटलं डोळ्यातून नुसतंच बघ, आत्मा बघेल का? नाही. आत्म्याचा हा त्याचा मार्गच नाही किंवा त्याचं ते कामच नाही. महाराज, सर्व खिडक्या उघडल्या असतात, तेथे बसल्या बसल्याच बाहेरील सर्व दृश्य म्हणजे ती झाडे, ती घरे, ते महाल पाहू शकतो. त्याप्रमाणे आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळे रूपी खिडकी उघडली असता, म्हणजे डोळे एकदम काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकतो काय? कान, नाक, जीभ आणि त्वचारूपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे, सुगंध घेण्याचे, रसाचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्या प्रकारे करीत असेल,
कारण या राजवाड्या बाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपण बाहेरील सर्व दृश्य अधिक स्पष्टपणे पाहतोच की नाही. आणि मग परत राजा भंतेजी सांगतात की ह्या राजमहालाच्या बाहेर जाऊन तुम्ही उभे राहू शकता आणि चौकट पाहू शकता ना. तसं आत्मा करू शकतो का? कानातून बाहेर आला आणि गेला बाहेर आणि आता ऐक म्हणायचं, असं काही होईल का त्याच्याने? नाही. कारण कुठलीही गोष्ट, म्हणून परत म्हणजे याच्यात नाही, पण आपल्याला समजावताना सांगता येईल ना की आत्म्याला बाहेर येऊन बघता येईल का? नाही. जसं माणूस बाहेर जाऊन बघतो, मग तसंही म्हणतात की महाराज म्हणतो नाही, तर मग राजाला ते म्हणतात तूच तर म्हणतो की आत्मा हे सगळं बघतोय, की जसा राजा महालात बसून सगळं बघू शकतो, ऐकू शकतो, हे करू शकतो, तसं आत्म्याला नाही करता येणार. कारण तो बाहेर जाऊन सगळ्यात जर खिडक्या समजा डोळे काढून टाकले आणि आत्म्याला म्हटलं आता बघ, बघेल का? आणि खिडकी तोडून टाकली तर तुम्ही बाहेर बघू शकाल ना, एवढंच की काच नाही त्याच्यामध्ये. तसं आत्म्याला करता येईल का? नाही. कानच काढून टाकला, जीव कापून टाकली, रस घेता येईल का? स्वाद घेता येईल का आत्म्याला? नाही. म्हणून आत्मा नावाची वस्तू आहे का मग कुठली? नाही. महाराज तर मग आपल्या प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा पहिल्या कथनाशी तीळ मात्र संदर्भ जुळत नाही. महाराज समजा आपल्या हा दिन्न नामक सेनापती बाहेर जाऊन दरवाजापाशी जर उभा राहिला तर त्याची जाणीव आपणास होणार नाही काय? होय म्हणते, अवश्य जाणीव होईल. महाराज ज्याप्रमाणे जिभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, तिखटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही? होय म्हणते, अवश्य होईल. तद्वत त्या रसाची चव तोंडातून पोटात आत गेली तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल काय? दोन गोष्टी सांगतात की जिभेवर ठेवली तर चव कळेल, पण ती आत पोटात गेल्यावर मग आत्म्याला कळेल का? नाही कळणार ना. आताही आपण समजा उदाहरणच द्यायचं झालं की जर तुम्हाला सांगितलं की शरबत करा, मग शरबत मध्ये काय टाकतो आपण? बडीशोप टाकतो, साखर टाकतो, पाणी टाकतो, लिंबू टाकतो. आता ते बनवल्यानंतर मग जर सांगितलं की मला याच्यातला फक्त लिंबाचाच हे काढून देता येईल का काढून? किंवा आपण जर त्याच्या म्हटलं की नुसते नाही बडीशोपच पाहिजे मला, तर एकदम मिश्रण झाल्यावर ती गोष्ट तुम्हाला परत हे करता येणार नाही. म्हणून तसं जोपर्यंत शरीरात आपल्या कुठल्याही अवयवाचं विज्ञान वेगळं आहे, म्हणून इथे आत्मा नावाची कुठलीही गोष्ट नाही. तर हे अवयव आहेत, इंद्रिय आहेत, आणि इंद्रियामध्ये आत बसलेलं आपलं मन आहे, आणि इंद्रियाचे विज्ञान प्रत्येक वेगवेगळं आहे. म्हणून कानाला तुमची गोड किंवा खारट ही चव कळणार नाही. डोळ्याचं विज्ञान हे पाहणे आहे, कानाचं विज्ञान ऐकणे आहे, जिभेचं चव आहे, तर त्वचेचं स्पर्श आहे, आणि मनाचा विचार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या अवयवाच्या इंद्रियाच्या वेगवेगळं विज्ञान आहे. इथं आत्म्याचा काहीही संबंध येत नाही. महाराज तर मग आपण प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही. महाराज समजा एखाद्या माणसाने 100 घागरी मध मागून एका राजनात भरून ठेवला, यानंतर दुसऱ्या एका मनुष्याचे तोंड चांगले घट्ट बांधून त्या राजनात सोडले, तर तो मनुष्य आपणास त्या पदार्थाने भरलेल्या राजनात सोडलेले त्या पदार्थाची चव गोड आहे की नाही हे तो सांगू शकेल काय? आणि परत ते उदाहरण देतात की एका मोठ्या राजनात मध भरलाय, माणसाचं तोंड पक्क बांधून घ्यायचं, त्या राजनात बुडवून वर काढायचा, आणि त्याला विचारायचं सांग काय होतं, गोड होतं का खारट होतं? तोंड बांधून घेतल्यावर तो म्हणे मी कसं सांगू? नाहीच कळणार ना. उदाहरण देताना नागसेन बंदी तसंच आहे म्हणे, तुझ्या आत्म्याला कळायला पाहिजे ना एकदा बुडवल्यावर, जर आत्मा असेल तर. म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या सगळ्या विज्ञानाच्या गोष्टी आपल्या इंद्रियाचा वेगवेगळा त्याचं वेगवेगळं विज्ञान आहे. म्हणजे जसं चक्षु विज्ञान आहे, कर्ण विज्ञान आहे, तसं म्हणजे प्रत्येक इंद्रियाचं विज्ञान हे वेगवेगळं. इथं आत्म्याच्या काहीही घेणं देणं नाही, कारण आत्मा हा माणसाच्या शरीरात नसतोच. कारण मध त्या माणसाच्या तोंडात गेलाच नाही, तेव्हा त्यात जाणीव व्हावी ती कशी? महाराज तर मग आपण प्रथम केलेल्या कथनाचा नंतर कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही. भंते आपल्यासारख्या वादपटू पंडिताशी वादविवाद करावयास मी असमर्थ आहे, तेव्हा यातील खरी बाब काय आहे ते आपणच कृपा करून सांगावे. यावर स्थवीर म्हणाले, महाराज
चक्षु व रूप यांचे संयोगाने चक्षु विज्ञान उत्पन्न होते. यानंतर स्पर्श, संवेदना, संज्ञा, चेतना आणि एकाग्रता, ठाम निश्चय एकामागे एक उत्पन्न होतात. दुसऱ्या इंद्रिय संबंधाने सुद्धा तसेच घडते. एक उद्भवले की त्या मागोमाग दुसरे अशी कारण व परिणामाची साखळी चालू असते. यात ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहीही कारण नाही. आणि म्हणून इथे नागसेन भंतेजी सांगतात की इथे आत्म्याचा काही संबंध येत नाही. कारण जसं चक्षु विज्ञान सांगितलं की पुढून येणारी ती पहिली संज्ञा असते, की एक चित्र दिसतं तुम्हाला, ते जवळ आलं त्याची विज्ञान निर्माण होतं, म्हणजे त्याची ओळख होते. त्याच्यानंतर चेतना निर्माण होते की त्याला तुम्ही नाव देताय की काय झालं म्हणून, आणि त्याची मग तुम्हाला वेदना होतात. मग त्या सुखद असतील किंवा दुःखद असतील, मग त्या वेदना निर्माण झाल्यानंतर तुमचं भव निर्माण होतं. म्हणून इथे आत्म्याचा काहीही संबंध नाही. आणि प्रत्येक इंद्रियाचं विज्ञान हे वेगवेगळं आहे. आणि म्हणून प्रत्येक प्रकारच्या तृष्णा ही या वेगळ्या असतात. मग कशी आपल्याला जिभेला तृष्णा कुठली आहे? चांगलं खाण्याची, चांगल्या चवीची ना. तशी कानाला संगीत, गाणं हे ऐकण्याची आहे ना. काही काहीला शिव्या आवडतात, काही काहीला हे आवडतात. म्हणजे तिथे तुमच्या इच्छा कशा असतील तिथे विज्ञान तयार होतं. तसं स्पर्शाचंही आहे ना, की तुम्हाला कुठला स्पर्श आवडतो आणि कुठला स्पर्श आवडत नाही. तसंच मनाचंही आहे की तुमचं मन कुठल्या लेवलचा विचार करतं, कुठल्या चांगल्या गोष्टीचा, आणि तसे ते संस्कार होतात. म्हणून इथे आत्म्यावर संस्कार होण्याचा काही प्रश्नच येत नाही. तेवढंच काय तर आत्मा नावाची कुठली चीजच अस्तित्वात नसते. चक्षु विज्ञान व मनोविज्ञान यांचा संबंध. राजा म्हणाला, बनते जेथे जेथे चक्षु विज्ञान उत्पन्न होते तेथे तेथे मनोविज्ञानचाही आविष्कार होतो काय? होय महाराज, मनोविज्ञानाचाही तोच गुणधर्म आहे. बनते प्रथम कोण उत्पन्न होते, चक्षु विज्ञान की मनोविज्ञान? महाराज, प्रथम चक्षु विज्ञान नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते. बनते म्हणजे चक्षु विज्ञानास हुकूम सोडते की जेथे जेथे मी असेन तेथे तेथे तू उभा राहा, किंवा मनोविज्ञान चक्षु विज्ञानास म्हणतो की जेथे जेथे तू राहशील तेथे तेथे मी सुद्धा राहीन. असा याचा अर्थ समजावा का? आता हे महाराज बी आपलं खट्यासारखं काही विचारत बसते. प्रश्न काय विचारलाय त्याने की चक्षु विज्ञान, तुम्ही म्हणता ना चक्षु, आता लक्षात आलं तुमच्या चक्षु विज्ञान कशाला म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा संज्ञा दिसते. संज्ञा दिसली की त्याची ओळख होते. तो राजा काय विचारतो की तुम्ही म्हणता आत्मा नाही, हे नाही, मग चक्षु विज्ञान समजा आपल्याला पुढे कळलं तर चक्षुने दिसणाऱ्या संज्ञेबरोबर विज्ञान अस्तित्वातच असतं का? म्हणजे एक दुसऱ्याला आज्ञा देतात का? तर ते भंतेजी म्हणतात नाही, अशी आज्ञा कोणी कोणाला देत नाही. हे चक्र असतं. कारण हे चक्र सुरू असतं की पहिल्याने सुरुवातीला तुम्हाला कुठली गोष्टी, चक्षु विज्ञान आहे म्हणजे दिसणे, की जे पाहिले ते ती संज्ञा असते. की काय हे उदाहरण आपण जसं पुढे घेतलं की समोरून येणारी एक बाई आहे, ही संज्ञा झाली. बाई ही संज्ञा झाली, पण ती जशी जवळ आली तर मग ती माझी कोणीतरी आहे का, हे विज्ञान झालं. म्हणजे त्याच्यावर संस्कार झाले. त्याच्यानंतरच्या वेदना की तिच्याकडे पाहून तुम्हाला सुखद वेदना होतात की दुःखद वेदना होतात. म्हणून हे भंतेजी सांगतात की हा प्रकार आहे की जिथे चक्षु संज्ञा असते तिथे विज्ञानही अस्तित्वात असतं. कारण हे क्रिया पुढच्या घडत जातात. आणि तो महाराज म्हणतो की हे काय सोबतच असतं का दोघं, काही एक दुसऱ्याला आज्ञा देतात का? तर भंतेजी सांगतात नाही, आज्ञा कोणी कोणाला देत नाही, तर ते अस्तित्वात असतं. म्हणजे चक्षु विज्ञान हे अस्तित्वात असतं. बनते मग कोणत्या गोष्टीवरून जेथे जेथे चक्षु विज्ञान प्रादुर्भाव होतो तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा प्रादुर्भाव होतो. महाराज, असे घडण्याचे 4 कारणे आहेत. त्या परस्परात उतार आहे. त्यांच्यात एक सामायिक दरवाजा आहे. त्यांच्यामध्ये एक संबंध आहे आणि त्यांची संगत आहे. आणि मग इथे भंतेजी सांगतात की नाही, ते एक दुसऱ्याला आज्ञा देत नाही. तर का देतात? तर त्याच्यात एक उतार आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट उतारावरती ती खाली उतरते. आता तुम्ही म्हणा की दिसण्यात काय उतार आहे? तुम्ही जसं तुम्हाला सांगितलं होतं की 2 कॅमेरे लावून तुम्ही बघत जा, सगळ्याच गोष्टी आपण त्या दिसतात तुम्हाला, पण तुम्ही त्या बघता का? नाही. रस्त्याने चालताना दोन्ही बाजूला ज्या गोष्टी आहेत तुमच्या डोळ्याच्या नजरेखालून जातात, पण तुम्ही कुठल्या बघता? की ज्या तुम्हाला बघायच्या असतात.
रस्त्याने चालताना साधारणतः आपल्या डोळ्यात काय असतं की मी रस्त्याने चाललो तर कुठेतरी गाडी माझ्या अंगावर धडकू नये, मी एका बाजूने चाललं पाहिजे. म्हणजे शक्यतो कुठल्या तरी गोष्टी आम्ही बघायचा. म्हणजे हा काय असतो, उतार असतो. आपल्या याच्यामध्ये त्या उतरवल्या जातात आपण, म्हणून तो उतार असतो. दुसरी गोष्ट काय असते की एकच दरवाजा असतो. भंतेजी काय सांगतात की त्याला एकच दरवाजा असतो ना. आपल्या बघायला डोळ्याला एकच, चक्षु विज्ञानाला एकच दरवाजा आहे, कानाच्या विज्ञानालाही एकच दरवाजा आहे. तो एक दरवाजा असल्यामुळं की कुठलीही गोष्ट त्या एकाच दरवाज्यातून उतरते. आणि शक्यतोवर ह्या गोष्टी मनोविज्ञान म्हणजे मनाचं विज्ञान आणि डोळ्याचं विज्ञान हे सोबत असतं. मनोविज्ञान म्हणजे काय म्हटलं की पुढे पाहिलेली गोष्ट काय तिची ओळख पटणं ना, की पढून आलेल्या गोष्टीची ओळख. म्हणजे शक्यतो हे दोघंही सोबत असतात. आणि त्यांची संगत असते. भंते परस्परात उतार असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भव होते तेथे तेथे मनोविज्ञान देखील उद्भवते. हे कसे, कृपा करून उदाहरण देऊन सांगा. महाराज, पाऊस पडला असता ते पाणी कुठे जाईल? भंते, जिकडे जमिनीचा उतार असेल तिकडेच ते पाणी वाहून जाईल. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते पाणी कुठे जाईल? त्याच बाजूने. महाराज, म्हणजे प्रथम वाहून गेलेले दुसऱ्या पाण्यास असा हुकूम सोडतो काय की जिकडे जिकडे मी वाहून जाईल तिकडे तिकडे तू सुद्धा वाहते? की दुसऱ्या पाण्याने पहिल्या पाण्यास हुकूम केला की जिकडे तू वाहू लागशील तिकडे मी सुद्धा वाहत जाईल? आणि मग ते उताराचं उदाहरण देतात की आज पाऊस पडला समजा, तर पाण्याचा धर्म आहे ना की तो उतारावूनच खाली जाईल. ते खाली गेलं, दुसऱ्या दिवशी पाणी पडला तर ते काही इकडच्या दिशेला जाईल का? परत तिथेच जाईल ना. तसंच आहे चक्षु विज्ञानाचं, की जी गोष्ट तुम्हाला दिसली ती डोळ्यातून खाली उतरेल आणि मन त्याला तुम्हाला सांगेल ना की ही आहे म्हणून. इथे तर काय असं आदेश आणि याची करण्याची काही गोष्टच नाही, की उतार आहे तुमच्यामध्ये, कारण ते तुमच्या मनात उतरतं आणि म्हणून मनोविज्ञान त्याला ओळखतं. जसं पाण्याचं आहे की आज पाणी पडला तर तो खालीच जातो, उद्या पडला तरी ते खालीच जातं. नाही म्हणते, आपसातील अशा कोणत्याही गोष्टी होत नाहीत. जमीन उतार असल्यामुळे केवळ दोन्ही प्रकारचे पाणी असे वाहून जाते. आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या परस्परात उताराचा संबंध असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कृत होते. म्हणते त्याच्या सामाजिक दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कृत होते. म्हणते त्याच्या सामाजिक दरवाजे असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भव होते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा उद्भवते. हे कसे, कृपा करून उदाहरण देऊन समजावून सांगा. महाराज, एखाद्या राजाच्या सरहद्दीवर असलेल्या शहराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्या शहराभोवती एक मोठा किल्ला बांधलेला असून त्यास मजबूत अशा एकाच दरवाजा आहे. आता कोणत्या मनुष्याला शहराबाहेर पडवायचे असल्यास कुठून जाईल? म्हणते त्याच दरवाज्यातून बाहेर जाईल. यानंतर दुसरा मनुष्य बाहेर जाऊ इच्छित असेल तर तो कुठून जाईल? म्हणते त्याच दरवाज्यातून जाईल. महाराज, येथे पहिला माणूस दुसऱ्यास हुकूम करतो काय की ज्या दरवाज्याने मी बाहेर निघेल त्याच दरवाज्याने तू पण बाहेर निघावे, किंवा दुसऱ्याने आज्ञा पिल्ली असते काय की ज्या दरवाज्यातून तू बाहेर पडशील त्याच दरवाज्याने मी पण बाहेर पडेल? नाही बनते, त्याच्यात अशा कोणत्याही गोष्टी होत नसतात. परंतु शहराबाहेर जाण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्यामुळे दोघेही एकाच मार्गाने बाहेर पडतात. महाराज, चक्षु विज्ञान या मनोविज्ञान दोघांनाही एकाच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कृत होते. म्हणजे ते परत उदाहरण देतात की एखाद्या गावाला तटबंदी केली. आता तुम्ही जर बघितलं हे औरंगाबाद पहिले एका राजाचं नगर होतं ना, आजही तर खुना आहेत ना. 15 गेट आहेत की ना तुमच्या? 15 का 21 आहेत मला वाटतं औरंगाबाद. 21, 52 गेट आहेत काय. म्हणजे दरवाजे होते ना. मग आता इकडच्या माणसाला यायचं तर त्याच दरवाज्यातून येईल, दुसऱ्याला यायचं तरी त्याच येईल, अशी काय आज्ञा देतात का? तसंच माणसाच्या शरीराचंही आहे की जर कुठलीही गोष्ट डोळ्याने दिसली तर ती आत उतरली आणि मन त्याचा स्वीकार करणार ना. असं काय होणार आहे की आता तुम्ही पुढची बघितलेली बाई एक डोळ्याने बघितली एक कानानं बघितली? चक्षु विज्ञान पाहणं त्याला एकच दरवाजा आहे. आणि म्हणून जिथे तुमच्या चक्षु विज्ञान असतं तिथं मनोविज्ञानही असतं. कारण त्याचं म्हणजे, आणि हे विज्ञान वेगवेगळे आहे. म्हणजे कानाने तुम्ही आवाज ऐकणार आहे तर तो मन तुमचा स्वीकार करणार आहे ना, म्हणून मनोविज्ञानही तिथे तयार होतं. म्हणजे चक्षु विज्ञान आणि मनोविज्ञानाचा अर्थ कळला का तुम्हाला? चक्षु विज्ञान म्हणजे दिसणे आणि मनोविज्ञान म्हणजे संस्कार, की त्याला तुम्ही ओळखणे. मनोविज्ञानाचा अर्थ काय? ओळखणे. चक्षु विज्ञान म्हणजे फक्त दिसणे, काहीतरी वस्तू दिसली म्हणजे पुढे समोर तुम्हाला बाई दिसली
पण मनोविज्ञानीने काय सांगितलं, ती आई आहे. संस्कार झाला तिच्यावर. पुढे दिसणारी एक बाई आहे. सरळ व्याख्या काय, चक्षु विज्ञान म्हणजे दिसण्याची प्रक्रिया आहे की बाई दिसली. मनोविज्ञानीने काय सांगितलं, ती आई आहे. हे दोन फरक आहेत त्याच्यातले. म्हणजे जिथे जिथे तुमचं चक्षु विज्ञान असतं किंवा कर्णविज्ञान असतं तिथे तिथं मनोविज्ञान बी अस्तित्वात असतं. आता तुम्ही म्हणाल मग काही गोष्टी माहिती नाही, तर मनोविज्ञान सांगताना माहित नाही काही काही गोष्टी. आता मला तुम्हाला सांगा की गाडीमधल्या सगळ्याच पार्टचे नाव तुम्हाला माहिती आहेत का? गॅरेज मध्ये गेला आणि एखाद्या बाबाने उडून दाखवलं हे गेलं, तुम्हाला त्याचं नावच माहिती नाही. मग आतलं मन काय सांगेल, माहिती नाही. जर माहिती असेल, तुम्हाला वरच्या वस्तू माहिती आहेत की गाडीच्या सीटवर बसल्या बसल्या स्टेअरिंग आहे, दिसलंय तुम्हाला तर गोल चाक आहे, आतल्या मनोविज्ञानाने सांगितलं त्याला स्टेअरिंग म्हणतात. हा त्याचा अर्थ आहे चक्षु विज्ञान आणि मनोविज्ञानाचा. आणि हे दोघंही सोबतच असतात, हे कधीही अलग नसतात. महाराज, चक्षु विज्ञान मनोविज्ञान दोघांचाही एकच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कार पावते. बनते सवय असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनोविज्ञान देखील आविष्कृत होते. हे कसे? कृपा करून उदाहरण देऊन सांगावे. महाराज, कोण्या एका गावाला जाण्याकरता एकच बैलगाडीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने एक बैलगाडी गेली असल्यास दुसरी बैलगाडी कोणत्या मार्गाने जाईल? बनते त्या मार्गाने पहिली बैलगाडी गेली असेल त्याच मार्गाने जाईल. महाराज, तर काय पहिल्या गाडीवाल्याने दुसऱ्या गाडीवाल्यास आज्ञा दिली की या मार्गाने माझी बैलगाडी जाईल, त्याच मार्गाने तुझी बैलगाडी तू घेऊन ये. किंवा दुसऱ्या गाडीवाल्याने पहिल्या गाडीवाल्यास आज्ञा दिली की ज्या मार्गाने तुझी बैलगाडी त्याच मार्गाने मी सुद्धा माझी बैलगाडी आणेल. नाही बनते, त्यांच्यात अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नसतात. बैलांना जशी आदत त्याचप्रमाणे जाण्याची सवय असल्यामुळे ते एक दुसऱ्याचे अनुकरण करतात. महाराज, या उदाहरणाप्रमाणे केवळ सवयीमुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान उद्भवते. भंते संगतीमुळे कसे काय जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान उद्भवते. याप्रमाणे दुसऱ्या इंद्रियाच्या विज्ञानासह मनोविज्ञान उत्पन्न होते हे सांगणे न लागेल. आणि मग हे सांगतात की जसं की एक रोड आहे, तर ठीक आहे ना, जर रोड आहे तर त्याच रोडने गाड्या जातील ना. आपल्याला असं म्हणता येईल का की पहिली गाडी गेली म्हणून मागच्या गाडीला आदेश दिलाय? नाही. तसंच आहे मनो इंद्रियाचंही, तसंच आहे की हे दोघंही सोबत असतात. आणि हे सोबत असलं मग जसं चक्षु विज्ञान आहे तसं कान, नाक, कान, डोळा आणि त्वचा याचे विज्ञानही हे सोबत असतात. त्याच्यावर कुणीही त्याला आज्ञा देत नाही किंवा त्याला कोणी हुकूम देत नाही. त्याला ह्या चार गोष्टी, कारण उतार, सवय आणि मार्ग हे एकच असल्यामुळे त्यांना दरवाजा एक. कारण डोळ्याला एकच दरवाजा आहे, पाहणं, आणि मनोविज्ञानाला तोच दरवाजा आहे पाहण्याच्या कृतीला. ऐकण्याच्या कृतीला कान हा एकच दरवाजा आहे. असं होऊ शकेल का की काही गोष्टी नाकाने ऐकल्या काही गोष्टी कानाने ऐकल्या? नाही. म्हणून एकच दरवाजा असतो, उतार असतो, सवय असते आणि संयोग असतो. म्हणून चक्षु विज्ञान आणि मनोविज्ञान हे सोबतच असतात. आपण आज हे चॅप्टर इथेच संपवू.